नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण बघितले की ब्राह्मणाला दान दिल्यामुळे असंख्य असे पुण्य आपल्याला अधिक मासात लाभत असते. परंतु हे ब्राह्मणाला दान देताना तो ब्राह्मण कसा असावा, त्याची उत्तम लक्षणे कोणती असावी, हे आजच्या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत. लक्ष्मी विष्णूंना म्हणाली की देवा, मला सत्पात्री ब्राह्मणाची लक्षणे म्हणजे काय आणि तो ब्राह्मण कसा असावा हे सांगा. तेव्हा विष्णू म्हणाले, तप, अहिंसा, सत्यवचनी आणि अध्ययन करणारा, त्याचप्रमाणे दानधर्म नित्य नियमाने करणारा, सर्व कर्म यथाविध पार पाडणारा असा सत्पात्री ब्राह्मण हा दानास पात्र ठरतो. सर्व शास्त्र जाणणारा, निर्लोभी अशा ब्राह्मणाची आदराने पूजा करावी. 51 गुणाने अंशतः पात्र ब्राह्मण असेल. केवळ तप करणारा, वेदवेत्ता, विद्वा, याबरोबर सत्सशील, सत्यवचनी, हरिभक्त, शुद्ध अन्न सेवन करणारा, निरव्यसनी, संतोषी, समाधानी असा विप्र बनले आहे. संत सज्जनाच्या संगतीत भगवत भक्ती व मुक्ती ही निश्चित मिळते. निव्वळ तीर्थक्षेत्री साधू कृपेविना व्यर्थ आहे. तीर्थक्षेत्रांपेक्षा सज्जन साधू यांचे दर्शन, सेवा, स्पर्श, कृपा याचे फळ अमाप हे आहे. ब्राह्मणाच्या धनाचा अपहार कधी करू नये, कारण त्यामुळे अपहार करणाऱ्याचा सर्वनाश हा होत असतो. राजानेही ब्राह्मणाची संपत्ती हरण करू नये. मी तुला याविषयी एक गोष्ट सांगताना ते लक्ष्मीला मृग राजाची गोष्ट सांगतात. कृष्णाचे सवंगडी खेळता खेळता दमले असता त्यांना तहान लागली आणि ते विहिरीपाशी गेले. विहीर ही कोरडीच होती, त्यात सरडा मरून पडलेला होता. त्यांनी कृष्णाला तो सरडा दाखविला. श्रीकृष्णाने त्याला दैवी शक्तीने वर काढले. आश्चर्य म्हणजे असे की कृष्णाचा स्पर्श होताच तो सरडा नाहीसा होऊन तेथे मानव देहधारी राजा हा प्रगट झाला. तो सरडा म्हणजेच मृग राजा. त्या मृग राजाने आपला इतिहास सांगितला. मी इवाक्षू वंशाचा राजा आहे. माझे नाव मृग आहे. माझी उदारदाता म्हणून ख्याती होती. मी नित्य ब्राह्मणांचा सन्मान करून त्यांना दान देत असे. रत्ने, वर्ष, वस्त्र, गायी, रथ, पालख्या, वाहने इत्यादी सर्व दान दिली. एकदा मी एका ब्राह्मणाला खूप साऱ्या गायी दान केल्या. त्या गायींचा कळप घरी घेऊन जात असताना एक गाय चुकून त्या कळपातून मागे राहिली व माझ्या गायींच्या कळपामध्ये येऊन सामील झाली. नंतर मी दुसऱ्या दिवशी काही ब्राह्मणांना गायी दान केले. त्यात ही राहिलेली गाय देखील दान दिली गेली. तो ब्राह्मण त्या गायी घेऊन निघत असताना अगोदरचा ब्राह्मण तेथे येतो आणि त्याला त्या दुसऱ्या ब्राह्मणाच्या कळपात आपल्याला दानात दिलेली गाय दिसते. ती गाय माझी आहे, चुकून तुझ्या कळपात आली, म्हणून तो त्या दुसऱ्या ब्राह्मणाशी भांडू लागतो. आपल्याला प्रत्यक्ष मिळालेली गाय हा कसं काय मागतो असा प्रश्न त्या ब्राह्मणाला पडतो. दोघेही वाद घालू लागतात. पहिल्या ब्राह्मणाने दात्याला दोष देणे सुरू केले. मला दानात दिलेली गाय तू दुसऱ्या ब्राह्मणाला दिलीच कशी, असा तो त्या राजाला विचारू लागतो. मृगराजाने चूक भूल मान्य करून क्षमा मागितली. त्यातली दुसरी गाय देण्याचे त्यांनी मान्य देखील केले. 1,00,000 गाय देतो, पण मला माफ करा, असे देखील मृगराजाने त्या ब्राह्मणाला म्हटले. तोपर्यंत दुसरा ब्राह्मण ती गाय घेऊन निघून गेला. दुर्दैवाने माझेही तेथे निधन झाले. यमराज माझ्याजवळ आले आणि म्हणाले की तू पाप अगोदर भोगशील की पुण्य. मी त्यावेळेस यमराजांना मी आधी पाप भोगेल असे सांगितले. तेव्हा दत्त अपहरण या दोषाचा परिणाम म्हणून मी सरड्याच्या रूपात जन्माला आलो. आता श्रीकृष्णाच्या स्पर्शाने मला पूर्वीचा देह हा मिळाला. त्याच वेळी एक दिव्य विमान आकाशातून आले
व मृग राजाला स्वर्गात घेऊन गेले. त्याने अधिक मासात केलेल्या पुण्याचे फळ त्याला मिळाले. असेच फळ तुम्हाला आम्हाला मिळो यासाठी अधिक मासात पुण्य हे कर्म हे करावे आणि सत्पाती ब्राह्मणाला अवश्य दान हे द्यावे. आत्ताच्या काळात आपण ब्राह्मणाला गायी दान नाही देऊ शकत, कारण इतक्या गायी दान देणं आपल्याला शक्य नाही. परंतु आपण गायीची एखादी मूर्ती घेऊन तसेच अनेक प्रकारचे दान आपण ब्राह्मणाला